एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, थंबनेलवरील तुम्ही जी मराठी सेंटेन्सेस मी दिलेली आहेत ती वाचलेली असतीलच. जसे की मला त्याच्याशी बोलून 2 आठवडे झालेले आहेत, आम्ही गावाला जाऊन 3 वर्ष झालेली आहेत, किंवा मला इथे येऊन 1 महिना झाला आहे. आता या सर्व सेंटेन्सेसमध्ये आपण काय सांगितलेले आहे की एखादी क्रिया किंवा एखादी ॲक्शन करायला तुम्हाला किती दिवस किंवा किती वर्ष किंवा किती महिने झालेले आहेत हेच या सेंटेन्सेसमधून आपण सांगत असतो. त्याचप्रमाणे आणखी काही सेंटेन्सेस आहेत, जसं की त्याने मला 10 मिनिटांपूर्वी फोन केला, आम्ही 3 महिन्यांपूर्वी घर विकत घेतले. आता ही जी सेंटेन्सेस आहे या सेंटेन्सेसमध्ये काय सांगितलेले आहे की एखादी गोष्ट तुम्ही किती दिवसांपूर्वी किंवा किती मिनिटांपूर्वी किंवा किती महिन्यांपूर्वी केलेली आहे हेच या सेंटेन्सेसमध्ये सांगितलेली आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारचे इंग्रजीतील वेगवेगळे स्ट्रक्चर शिकणार आहोत. आता ही जी मराठी सेंटेन्सेस दिलेली आहेत मग ती इंग्रजीमध्ये बनवायला आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता एखादी गोष्ट करायला आपल्याला किती दिवस झालेले आहेत ते जेव्हा आपण सांगत असतो इंग्रजीमध्ये, त्यासाठी आपल्याला जे स्ट्रक्चर वापरायचं असते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर इथे बघा, इथे त्यासाठी आपण सर्वात आधी घेत असतो इट हॅज बीन. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो टाईम, म्हणजे जो काही टाईम दिलेला असेल, जसं की 2 आठवडे, 3 वर्ष, 1 महिना, तो टाईम तुम्हाला इथे घ्यायचा असतो. त्यानंतर प्रिपोजिशन सिन्स वापरायचं असतं. त्यानंतर वाक्यातील सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो आणि त्या वाक्यातील जे व्हर्ब असेल, क्रियापद असेल, त्याचं दुसरं रूप तुम्हाला घ्यायचं असते आणि सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. तर आता हे स्ट्रक्चर वापरून आपण हे खालील सेंटेन्सेस इंग्रजी ट्रान्सलेट करणार आहोत. आता फर्स्ट आहे मला त्याच्याशी बोलून 2 आठवडे झाले आहेत. आता या सेंटेन्सची सुरुवात इंग्रजीमध्ये कशाने होणार आहे तर इट हॅज बीन. इट हॅज बीन. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे टाईम. आता इथे टाईम काय दिलेला आहे तर 2 आठवडे. म्हणजेच याचाच अर्थ काय, 2 आठवडे म्हणजेच आपण त्याला म्हणतो 2 वीक्स. म्हणून इथे आपण घेणार आहोत इट हॅज बीन 2 वीक्स. नंतर आपल्याला घ्यायचं आहे सिन्स. आपण सिन्स घेणार आहोत सिन्स. त्यानंतर सब्जेक्ट आहे मला म्हणजेच आय. त्यानंतर क्रियापद आहे बोलणे म्हणजे स्पीक, त्याचा V2 फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे सिन्स आय स्पोक म्हणजेच बोलून. ऑब्जेक्ट काय आहे त्याच्याशी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सिन्स आय स्पोक टू हिम. त्याच्याशी दिलेलं आहे म्हणून आपण टू हिम असं घेतलेलं आहे. तिच्याशी असतं तर आपण इथे टू हर असं घेतलेलं असतं. म्हणजेच काय इट हॅज बीन 2 वीक्स सिन्स आय स्पोक टू हिम. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत रचनेनुसार तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, आम्ही गावाला जाऊन 3 वर्ष झाली आहेत. आता हे सेंटेन्ससुद्धा इट हॅज बीनने आपण स्टार्ट करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारची सेंटेन्स असली तर त्याची सुरुवात तुम्हाला कशाने करायची आहे इट हॅज बीन. नंतर आपल्याला घ्यायचं आहे टाईम. काय आहे टाईम 3 वर्ष. म्हणजेच इथे इट हॅज बीन आपण काय घेणार आहोत 3 इयर्स. 3 वर्ष म्हणजेच काय 3 इयर्स. इट हॅज बीन 3 इयर्स. नंतर सिन्स. सिन्स घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट काय आहे आम्ही, म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो वी. सिन्स वी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद. क्रियापद काय आहे इथे काय दिलेलं आहे जाऊन म्हणजेच जाणे. मग त्याचा V2 फॉर्म आपण घेणार आहोत वेंट. सिन्स वी वेंट गावाला, म्हणून आपण इथे घेणार आहोत सिन्स वी वेंट टू द विलेज. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. इट हॅज बीन 3 इयर्स सिन्स वी वेंट टू द विलेज. अशा प्रकारची वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. त्यानंतर मला इथे येऊन 1 महिना झाला आहे. आता हे सेंटेन्ससुद्धा याचे स्टार्टिंग कशाने होणार आहे इट हॅज बीन. त्यानंतर आपल्याला टाईम लिहायचा असतो 1 महिना म्हणजेच 1 मंथ. म्हणजेच आपण इथे घेणार आहोत इट हॅज बीन 1 मंथ सिन्स. सब्जेक्ट आहे मला मी, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय. नंतर येणे म्हणजेच कम. त्याचा V2 फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे, तो आहे केम. सिन्स आय केम. इथे त्यासाठी ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे एक शब्द आहे इथे, म्हणून त्यासाठी आपण घेणार आहोत हियर. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार झालेलं आहे. इट हॅज बीन 1 मंथ सिन्स आय केम हियर. आता नेक्स्ट सेंटेन्स काय आहे आपण एकत्र जेवून बरेच दिवस झाले आहेत किंवा
असं बऱ्याच वेळेला असं आपण म्हणत असतो. मग याची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे, तर इट हॅज बीन. आता इथे वर जसं आपण पाहिलं की इथे 2 आठवडे दिले आहे, 3 वर्ष दिले आहे, 1 महिना दिला आहे, पण इथे महिना किंवा वर्ष किंवा आठवडे दिलेले नाही आहे. तर इथे काय दिलेलं आहे, बरेच दिवस. आपण एकत्र जेवून बरेच दिवस म्हणजेच त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत मेनी डेज. इट हॅज बीन मेनी डेज, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. इट हॅज बीन मेनी डेज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सिन्स, नंतर सब्जेक्ट आहे आपण म्हणजेच वी, आणि जेवणे V2 फॉर्म घ्यायचा आहे म्हणजेच एट. सिन्स वी एट, एकत्र म्हणजेच टुगेदर, ऑब्जेक्ट नाही आहे, TOGTHER, टुगेदर. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथं तयार झालेलं आहे. इट हॅज बीन मेनी डेज सिन्स वी एट टुगेदर. त्यानंतर आता बघा ही जी आपण 4 सेंटेन्सेस बघितली, 5 सेंटेन्सेस बघितली, तर या सेंटेन्सेसमधून तुम्हाला काय दिसते की एखादी क्रिया करायला किंवा एखादी ॲक्शन करायला आपल्याला किती दिवस झालेले आहेत ते आपण या वाक्यांमधून सांगितलेले आहे. मग त्यासाठी जे स्ट्रक्चर आवश्यक आहे ते स्ट्रक्चरसुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता खाली जे सेंटेन्सेस आपण घेणार आहोत, जसं की त्याने मला 10 मिनिटांपूर्वी फोन केला, म्हणजेच याचा अर्थ काय की एखादी क्रिया तुम्ही किती महिन्यांपूर्वी, किती मिनिटांपूर्वी, किती दिवसांपूर्वी केली आहे, हे जर तुम्ही एखाद्या मराठी वाक्यातून सांगत असाल तर त्यासाठी इंग्रजीत मग कोणते स्ट्रक्चर आवश्यक असते तर ते बघा. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं असते तर सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असतो, त्यानंतर त्या वाक्यातील जे क्रियापद असते त्याचा V2 फॉर्म घ्यायचा असतो, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असतं, त्यानंतर जो टाईम दिलेला असेल जसं की इथे 10 मिनिटांपूर्वी म्हणजे 10 आणि ॲगो, पूर्वी म्हणजेच काय ॲगो, म्हणून इथे ॲगो हा शब्द वापरणं गरजेचं आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस टाईम प्लस ॲगो, अशा प्रकारे हे वाक्य मग इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. आता इथे बघा, त्याने मला 10 मिनिटांपूर्वी फोन केला. आता हे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता इथे सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याने म्हणजेच आपण इथे घेणार आहोत ही. त्यानंतर आपल्याला V2 फॉर्म घ्यायचा आहे, फोन केला म्हणजेच आपण फोन असं तर नाही म्हणत पण कॉल असं म्हणतो, मग त्याचा आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे कॉल. EDचं प्रोनाऊन्सिएशन नाही करायचं, ही कॉल. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट आहे मला म्हणजेच मी, ही कॉल मी. त्यानंतर आपल्याला टाईम मेन्शन करायचा आहे, 10 मिनिटापूर्वी म्हणजेच काय 10 मिनिट्स पूर्वी, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत ॲगो हा शब्द वापरणार आहोत. आणि तो वापरलाच पाहिजे कारण इथे आपल्याला 10 मिनिटांपूर्वी असं सांगायचं आहे, म्हणून ही कॉल मी 10 मिनिट्स ॲगो. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की इथे जर यस्टरडे असं जर असेल तर किंवा यस्टरडे असेल तर अशा वेळेला तुम्ही ॲगो हा शब्द वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, आम्ही 3 महिन्यांपूर्वी घर विकत घेतले. आता इथे सुद्धा एखादी एखादी क्रिया किंवा एखादी ॲक्शन तुम्ही किती दिवसांपूर्वी किंवा किती महिन्यांपूर्वी केलेली आहे हेच या वाक्यात सांगितलेले आहे, म्हणून आता आपण 2 नंबरचं स्ट्रक्चर वापरणार आहोत. आता इथे सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असो सब्जेक्ट, तो आहे आम्ही म्हणजेच आपण घेणार आहोत वी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचं पहिलं रूप. आता विकत घेतले म्हणजे विकत घेणे, म्हणून आपण त्यासाठी वापरणार आहोत बॉट. बायचा पास्ट टेन्स आहे बॉट. वी बॉट ए हाऊस. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, किती महिन्यांपूर्वी घेतलेलं आहे तर 3 महिन्यांपूर्वी, म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत वी बॉट ए हाऊस 3 इयर्स ॲगो. पूर्वी म्हणून इथे आपण वापरणार आहोत ॲगो हा शब्द. वी बॉट ए हाऊस 3 इयर्स ॲगो, म्हणजेच आम्ही 3 महिन्यांपूर्वी घर विकत घेतले किंवा आम्ही 3 महिन्यांपूर्वी हे घर विकत घेतले. वी बॉट धिस हाऊस, हे घर म्हणून धिस हाऊस 3 इयर्स ॲगो असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मी हा फोन 8 दिवसांपूर्वी विकत घेतला. बघा अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण एखादी वस्तू घेतली तर असं सांगत असतो, फोनऐवजी इथे दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही टाकू शकता जी घेतलेली असेल ती. मग आता इथे सुद्धा सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो आहे मी, म्हणून आपण घेणार आहोत आय. त्यानंतर आपल्याला V2 फॉर्म घ्यायचा असतो, क्रियापदाचं दुसरं रूप. इथे सुद्धा विकत घेणेच आलेलं आहे, म्हणून इथे सुद्धा आपण बॉट घेणार आहोत. बायचं V2 फॉर्म आय बॉट. आता इथे हा फोन
असं आलेलं आहे. म्हणून आपण घेणार आहोत आय बॉट धिस फोन. ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला V2 फॉर्म घेतल्यानंतर, म्हणून आपण हा फोन म्हणून इथे धिस फोन किती दिवसांपूर्वी घेतलेला आहे तर 8 दिवसांपूर्वी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय बॉट धिस फोन 8 days ago. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही मग बोलू शकता. तुम्हाला जर एखाद्या वस्तूंविषयी सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय बॉट धिस फोन 8 days ago. त्यानंतर आता नेक्स्ट आहे मी त्याला 2 दिवसांपूर्वी भेटलो. आता इथे सुद्धा सर्वात आधी आपण सब्जेक्ट घेणार आहोत मीसाठी आय. आता इथे भेटलो म्हणजेच भेटणे मीट, त्याचा पास्ट टेन्स आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे मेट. आय मेट. आता इथे नंतर आपल्याला घ्यायचा आहे ऑब्जेक्ट, तो आहे त्याला. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय मेट हिम. मी त्याला भेटलो केव्हा 2 दिवसांपूर्वी. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत आय मेट हिम 2 days ago. किंवा मी तिला 2 दिवसांपूर्वी भेटलो आय मेट हर 2 days ago. किंवा मी त्यांना 2 दिवसांपूर्वी भेटलो आय मेट देम 2 days ago. अशा प्रकारे तुम्ही मग सेंटेन्समध्ये चेंजेस करू शकतात. आता नेक्स्ट आहे तुम्हाला इंग्रजीत ट्रान्सलेशन करण्यासाठी. बघा आता नेक्स्ट सेंटेन्स आहे मला त्याला भेटून 2 वर्ष झाली आहेत. आता ह्या सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी ॲक्शन किंवा एखादी क्रिया करायला तुम्हाला किती दिवस झालेले आहेत हे या सेंटेन्समध्ये सांगितलेले आहे. म्हणजेच फर्स्ट जे आपण स्ट्रक्चर पाहिलं त्या स्ट्रक्चरनुसार हे जे सेंटेन्स आहे ते इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे आणि मग नंतर त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्य घेऊन ते वाक्य इंग्रजीमध्ये करण्यासाठी कोणत्या प्रकारचे 2 स्ट्रक्चर आवश्यक असतात ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.